राम राम शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, थंबनेल पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलेलं असेल की हा व्हिडिओ कांदा भाव प्रश्नी सरकारने जो काही खेळ लावलेला आहे, तो नेमका खेळ काय आहे या संदर्भात हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, हा मी आता खेळ का म्हटलो आहे, तर मित्रांनो, गेल्या 25 वर्षामध्ये कांदा प्रश्नी 5 समित्या सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या आहेत. परंतु कांद्याचा प्रश्न मार्गी लागला का? कांदा उत्पादक शेतकरी आपण सांगू शकतात की कांद्याचा प्रश्न मार्गी लागला की नाही? तर मित्रांनो, नेमकी काय बातमी आहे, अगदी सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. ज्या बातमीमधून आपल्या लक्षात येईल की सरकारला कांद्याचा प्रश्न सोडवायचा आहे की नाही, नेमकं काय चाललंय, आपल्याला या व्हिडिओमधून याची माहिती मी जी देणार आहे ती आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कांद्याच्या प्रश्नी सरकार जास्त मन लावून काम करतंय की नाही करत. कोणतंही सरकार असू द्या, आजपर्यंत कांदा प्रश्नी सरकार उदासीनच आपल्याला दिसून आलेलं आहे. तर मित्रांनो, पाहूयात नेमकी काय बातमी आहे. मित्रांनो, कांद्याचे कोसळलेले भाव आणि शेतकऱ्यांमधील संतापावर उतारा शोधण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा समितीचा खेळ हा मांडला आहे. सचिव स्तरावरील 5 सदस्यीय समितीची घोषणा करून सरकारने राजपत्रही प्रसिद्ध केले. मात्र गेल्या 25 वर्षातील 5व्या समितीचा हा प्रयोग म्हणजे केवळ वेळ काढूपणा आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक असल्याची टीका होत आहे. नाफेडची तुटपुंजी खरेदी आणि समितीच्या नावाखाली होणारी कागदी घोडे नाचवण्याची प्रक्रिया पाहता कांदा उत्पादकाचा प्रश्न सुटणार की पहिले पाढे 55च राहणार, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. कांद्याच्या समस्येवर विचार करण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच सचिव स्तरावर एक समितीची घोषणा करून तसे राजपत्र प्रसिद्ध केले होते. 5 सदस्यीय ही समिती बाजारभावात वारंवार होणाऱ्या घसरणीच्या कारणाचा शोध घेणे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची पत सुधारण्यासाठी व निर्यात वाढवण्यासाठी उपाय सुचविणे, तसेच पर्यायी पिकांची कास शेतकऱ्यांनी धरावी यासाठी मार्गदर्शन करणे, अशा मुद्द्यावर ही समिती काम करणार आहे. सध्या कांद्याचे दर घसरलेले असून शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. या संतापावर उतारा म्हणून नाफेड 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची लोणकडीही ठोकून दिली गेली आहे. देशात साधारण 250 ते 300 लाख मेट्रिक टन कांदा उत्पादित होत असताना नाफेड जर केवळ 2 लाख टन कांदा खरेदी करणार असेल, तर या अशा तुगलकी उपायाने कोणाचे पोट भरणार आहे हे सारे शेतकऱ्यांना कळते. पण शासनात बसलेले आव तर असं आणतात की शेतकऱ्यांचे भले आम्हीच करतो, ही नवी समिती म्हणजे अशीच एक धूळफेक आहे. आजपर्यंत गेल्या 25 वर्षात फक्त कांदा या पिकासाठी स्थापन केलेली ही 5वी प्रमुख समिती आहे. याशिवाय काही तदर्थ गट, प्रासंगिक बैठका यांची तर गणतीच नाही. कांदा समस्येचा चिखल होऊ नये जमाना लोटला. सत्तेवर आलेल्या कोणालाही या चिखलातून काही सन्मान्य उपाय आतापर्यंत काढता आलेला नाही. म्हणायला सारेच जण आपण कसे कांदा उत्पादकाचे हितकर्ते आहोत असे सांगतात, पण तेच सत्तेवर आले की नोकरशाहीच्या कलाने वागायला लागतात. पूर्वी दर 4 वर्षांनी कांदादाराचा प्रश्न उपस्थित व्हायचा. अलीकडे दरवर्षीच नव्या नव्या समस्या येतात आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जीव गायकुतीला येतो. निर्यातबंदीचं हत्यार केंद्राच्या हातात असल्याने आमचा नाईलाज असल्याची पळवाट राज्य सरकार व स्थानिक पुढाऱ्यांना असते. मात्र राज्याच्या जे हातात आहे ते देखील पुरेशा गांभीर्याने केले जात नाही. सरकारने पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखालील कृषीमूल्य आयोगाची पुनर्रचना करून 20 जणांची समिती नियुक्त केली होती. त्याचे पुढे काय झाले हे आता सरकारलाही सांगता येणार नाही. 24 वर्षापूर्वी तत्कालीन राज्यमंत्री प्रशांत हिरे यांच्या अध्यक्षतेखाली कांदा प्रश्नी तदर्थ समिती नियुक्त केली होती. या समितीने तेव्हा केलेल्या काही अत्यंत चांगल्या व उपयुक्त शिफारसींची
थंड्या बस्त्यात ह्या पडून आहेत त्या शिफारसी. काही शिफारसींची उदाहरणार्थ कांदा चाळीसाठी अनुदान वगैरे देणे सुरू केले होते, पण उर्वरित शिफारसी तशाच कागदावर राहिल्या. आता नवी समिती पुन्हा नवे नवे प्रयोग करणार. काही महिने अभ्यासात जातील, तोपर्यंत नवे विषय येतील. समितीचा अहवाल वेळेवर आलाच तर सादर होईल, विधिमंडळात चर्चा होईल आणि नंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. कांदा उत्पादकासाठी म्हणून आज पोहोच ज्या काही उपाययोजना केल्या गेल्या त्यांचा प्रभाव तात्कालिकच राहिलेला आहे. नाफेड असो किंवा NCCF सारख्या शेतीशी संबंधित केंद्रीय संस्थांची स्थापनाच मुळी कशासाठी केली हे सगळे साफ विसरून गेलेले आहेत. नाफेडची काही मंडळी तर नफेखोरी करण्यात माहीर झाली आहेत. शेती व शेतकरी हे विषय त्यांच्या लेखी दुय्यम झाले असून शेतकरी कंपन्या तसेच व्यापाऱ्यांच्या हितासाठी जणू त्या काम करीत असाव्यात अशा संशयाला जागा राहते. आता देखील केवळ 2 लाख टन कांदा खरेदी करण्याची केलेली घोषणा खरोखर कोणासाठी हा प्रश्न पडतो. नाफेडवर केदा आहेर संचालक आहेत, अशा प्रसंगी ते काय करतात हा देखील गहन प्रश्नच आहे. बंधू आमदार राहुल यांच्या विरोधात बंडखोरी केल्यानंतर त्यांना भाजपाने पक्षातून निलंबित केलेले असल्याने त्यांनी सध्या मौन पत्करलेले दिसते. पण ही केवळ वेळ शेतकऱ्यांचा दुवा घेण्याची आहे. कांद्याला पर्यायी पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचेही मोठे काम समितीकडे दिले गेलेले आहे. हे म्हणजे अति झाले अन हसू आले असे आहे. याबाबत अधिक भाष्य करण्याची गरज नाही. दर घसरणीच्या कारणांचा मुळापासून शोध घ्यायचा असेल तर व्यापारी बाजार समित्यातील काही प्रतिनिधी व सरकारी बाबू यांची अभद्र युती प्रथम तोडावी लागेल. ही धमक दाखवली तर या समितीला तसा काही अर्थ राहील. अन्यथा राव गेले पंत आले या पलीकडे फारसे काही होणार नाही. शासनालाही कदाचित नेहमीप्रमाणे वेळ मारून न्यायची असावी. त्यामुळे यावेळेस फक्त सरकारी बाबूंना समितीत घेतले गेलेले दिसते. तर मित्रांनो, आत्ताच्या बातमीवरून आपल्या लक्षात आलं असेल की सरकार गेल्या 25 वर्षामध्ये कांदा प्रश्नी ज्यावेळेस कांद्याला भाव राहत नाही, अतिशय भाव कमी होतात, ज्यावेळेस शेतकरी संतप्त होतात आणि शेतकऱ्याकडून ओरड होते की कांद्याला भाव द्या किंवा कांद्याला अनुदान द्या, त्यावेळेस एखादी समिती स्थापन केली जाते आणि काही महिन्यानंतर समिती काही शिफारसी देते. त्यानंतर सरकार त्या शिफारसींची अंमलबजावणीही करते की नाही हे आपण चांगलं पाहिलेलं आहे. गेल्या 25 वर्षामध्ये 5 समित्या सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या आहेत कांदा प्रश्नी, परंतु कांद्याचा प्रश्न आजपर्यंत तरी सुटलेला नाही. आजची परिस्थिती जर पाहिली तर शेतकऱ्यांनी कांदा पिकवण्यासाठी जो काही खर्च केलेला आहे तो खर्चही शेतकऱ्यांचा भरून निघलेला नाही. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सध्या तरी कांदा विक्रीमधून होत आहे. मित्रांनो, आपलं नेमकं या सगळ्या प्रश्नावरती काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की टाकायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.